नमस्कार आणि सुप्रभात. मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे शरद पवारांनी काल केलेलं पार्थ पवार यांच्याबद्दलचं वक्तव्य आणि त्याच्या एकच दिवस आधी म्हणजे आदल्या रात्री पार्थ पवारांनी खरं तर त्यांची भेट घेतली होती. पण शरद पवारांचं नेमकं वक्तव्य काय आहे आणि पार्थ पवार यांच्या भूमिकेबद्दल त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि यानंतर काल नेमका काय गदारोळ सुरू होता, काय राजकीय चर्चा सुरू होत्या हे सांगणारा रिपोर्ट बघूयात. राजपूत प्रकरणावरून उठलेलं वादळ आता पवार कुटुंबाच्या घरावर येऊन धडकलंय. सुशांतच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी कुणी करायची यावरून महाराष्ट्र सरकार आणि बिहार सरकारमध्ये सुप्रीम लढाई सुरू आहे. अशा वेळी सरकारच्या भूमिकेला छेद देणारी भूमिका घेणाऱ्या नातू पार्थ पवारांचे आजोबा शरद पवारांनी चांगलेच कान उपटलेत. शरद पवार यांनी अगदी जाहीरपणे घेतलेल्या या भूमिकेनं राज्याच्या राजकारणात चर्चेला एकच उधाण आलंय. माझ्या नातीच्या बोलण्याला कवडीची किंमत आम्ही देत नाही, ते इनॅच्युअर आहे. परंतु CBIच्या बद्दलची जर चौकशी कोणाला करायची असेल, मी स्वच्छ सांगितलं माझा महाराष्ट्र मुंबई पोलिसांवर 100% विश्वास आहे. पण कोणाला असं वाटत असेल CBIची चौकशी करावी, त्यालाही कोणाचा विरोध असेल ते करावे. शरद पवार यांच्या या आक्रमक भूमिकेला जबाबदार आहे पार्थ पवार यांनी गेल्या काही दिवसात घेतलेल्या पक्षविरोधी भूमिका. पार्थचा जय श्रीरामचा नारा. राम मंदिराच्या भूमिपूजनानं कोरोना जाणार का असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राम मंदिर भूमिपूजनाआधी उपस्थित केला. त्यावरून मोठा राजकीय वादही पेटला. अशा परिस्थितीत शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांनी जय श्रीराम म्हणत राम मंदिर निर्माणाला शुभेच्छा दिल्या. पवार कुटुंबातील व्यक्तीनं दिलेल्या जय श्रीरामच्या नाऱ्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यात सुशांत प्रकरणी CBIची चौकशी टाळण्यासाठी राज्य सरकार सुप्रीम कोर्टात लढत असताना उपमुख्यमंत्र्यांच्याच मुलानं CBI चौकशीची मागणी केल्यानं शिवसेनेच्या अडचणीत भर पडली, तर विरोधकांना आयती संधीच मिळाली. आता आजोबा आणि नातू मधला संवाद आहे, वाद आहे, विवाद आहे किंवा जे काय असेल त्याच्यात आम्ही काय बोलायचं, तो त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचं आहे, किंवा नातवांनी आजोबांना आवडेल असं वागायचं की नाही हे नातवांनी ठरवायचं आहे. त्यामुळे त्या संदर्भात मी अधिक बोलणं योग्य नाही आहे. हा एक मात्र नक्की आहे की त्यांनी असं म्हटलं आहे की CBI चौकशी करायची असेल तर माझी हरकत नाही. मला असं वाटतं की ही भूमिका त्यांनी स्पष्ट केली. मला वाटतं CBI चौकशीच्या बाबतीत हरकत नाही. म्हणजे पार्थ पवारांनीही तीच CBI चौकशीची मागणी त्या ठिकाणी केली होती आणि त्याच्यामुळे त्यांच्या वक्तव्याला या ठिकाणी साजेसच या ठिकाणी सकारात्मक वक्तव्य पवार साहेबांचं या ठिकाणी आलेलं आहे. आणि पार्थ पवारांसारख्या एका उदयोन्मुख तरुण नेत्याला अशा प्रकारे मनोबल खच्ची होणार नाही. अशा प्रकारचं आजोबा असतील किंवा एक महत्त्वाच्या राज्यातील नेते, देशाचे नेते, पवार साहेबांची ही भूमिका या ठिकाणी त्यांचं मनोबल खच्ची करणारी आहे. आजोबा आणि नातू या आधी सुद्धा आमने सामने आले. लोकसभा निवडणुकीच्या वेळी या वादाला पहिल्यांदा तोंड फुटलं. मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी द्यायला शरद पवार यांनी कडाडून विरोध केला होता. शरद पवार यांनी विरोध केल्यानंतर सुद्धा पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे शरद पवारांना स्वतः निवडणुकीतून माघार घेत पार्थ पवारांना उमेदवारी द्यावी लागली. पुढे पार्थ पवार निवडणुकीत पराभूत झाले. त्यामुळे पार्थ पवार यांचं राजकारण धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली. इथूनच पवार कुटुंबात नाराजीची बीजं पेरली गेली. सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर अजित पवार यांनी असाच तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार नॉट रिचेबल झाले. तो वादही प्रचंड रंगला. पक्षाचा झेंडा बदलण्याची भूमिका अजित पवार यांनी जाहीरपणे मांडली. पण अजित पवार यांच्या भूमिकेला शरद पवारांनी अगदी जाहीरपणे छेद दिला. विधानसभा निवडणुकीच्या नंतर अजित पवार यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि भाजपसोबत जात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शरद पवार यांनी अजित पवारांचं हे बंड मोडीत काढलं. अजित पवार यांची पुन्हा कशीबशी घरवापसी झाली. सरकार आल्यानंतर शिवसेनेच्या पारनेर मधल्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत अजित पवार यांनीच प्रवेश दिला, तर नगरसेवकांना शिवसेनेत आणण्यात पार्थ पवार यांच्या भूमिकेची सुद्धा राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली. या सगळ्यात भर पडली ती पार्थ पवार यांनी सुशांत प्रकरणाची चौकशी CBI कडे देण्याची केलेली मागणी आणि जय श्रीरामच्या दिलेल्या नाऱ्याची.
विशेष म्हणजे पार्थ पवार यांनी दोन्ही पत्र स्वतःच्या लेटर पॅडवर दिली आहेत. त्यात राष्ट्रवादीचा साधा नामोल्लेखही नाही. त्यामुळे पार्थ पवार यांच्या मनात नेमकं काय याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला मी विशेष लक्ष देत नाही, किंमत देत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून हे जरी योग्य असलं तरी एक म्हणावंसं वाटतं की अशा अपरिपक्व आणि अनमॅच्युअर अशा व्यक्तीला लोकसभेची उमेदवारी दिली होती. याचा अर्थ 6 आमदारांच्या वर जो मतदारसंघ असतो त्याचे ते प्रमुख होते किंवा त्याचे ते उमेदवार होते. अशा व्यक्तीला आज किंमत न देणं हे काहीतरी घडतं आहे याचे हे लक्षण आहे. या पर्टिक्युलर इश्यूला घेऊन, पार्थच्या इश्यूला घेऊन मला दुफळी वाटत नाही. कारण पार्थ हा बेसिकली कुठेही कुठल्याही पॉवर सेंटरमध्ये पवार परिवाराच्या बसत नाही. फक्त त्याचं महत्त्व एवढंच आहे की तो अजित पवारांचा मुलगा आहे. याच्यापेक्षा त्याला राजकीय काहीही महत्त्व नाही. तरी पण आपल्या परिवाराचं असल्यामुळे लोक याचं भांडवल बनवतील, त्यामुळे त्यांनी वक्तव्य दिलं. परंतु या पार्थ पवारच्या स्टेटमेंटमुळे दुफळी दिसत नाही. याचा अर्थ असाही नाही की परिवारांमध्ये सगळं ठीक चालू आहे. शरद पवार म्हणजे पवार परिवारामध्ये सत्ता संघर्ष हा चालूच राहणार आणि हा जोपर्यंत सगळे 4 लोक क्लेमंट आहेत, 4 वाजदार आहेत, तोपर्यंत ते तसंच होणार. पक्षाच्या लाईनला छेद देणारा पार्थचा हा बाण अपरिपक्वतेचं लक्षण की भविष्याच्या राजकीय वाटचालीचा वेध हा प्रश्न सध्या चर्चेला जातोय. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेला घायाळ करणाऱ्या पार्थच्या भात्यातून निघालेले हे बाण पवारांच्या कानपिचक्यानंतर भात्यातच राहतात की पार्थ पुन्हा रणांगणात उतरतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आपण बघितलं काल नेमकं काय काय झालं आणि काल कशा रीतीने या सगळ्या प्रतिक्रिया आल्या. पण यानंतर म्हणजे पवारांच्या विधानानंतर राष्ट्रवादीची काल बैठक झाल्याचं कळतंय आणि पवारांच्या निवासस्थानी झालेल्या या बैठकीला अजित पवार आणि जयंत पाटील देखील उपस्थित होते. पण पार्थ पवारांबद्दल बैठकीत चर्चा झाली नाही आणि ही पूर्वनियोजित बैठक होती अशी सावध प्रतिक्रिया यानंतर जयंत पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार अयोध्या राम मंदिराबद्दल काय म्हणाले ते माझ्या वाचण्यात आलं नाही असा दावाही त्यांनी केलाय. चर्चा वेगवेगळ्या प्रश्नाची चर्चा करायला मधून अधून आम्ही भेटत असतो. त्या प्रश्नाविषयी कोणती चर्चा झाली नाही. मग आज नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली? राज्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आहेत. शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं त्याच्यामुळे वाद झाला आणि आता इथं आज संध्याकाळी बसायचं हे कालपासून आमचं ठरलेलं. अजित पवार दुखावले आहेत का शरद पवार? अजिबात नाही. मग पवारच्या भूमिकेबद्दल काय? काय नाही, ते त्याची चर्चा झाली. मगाशी मी स्पष्टीकरणही दिलंय त्याचं. पण मग शरद पवारांना काय वाटतंय ह्या प्रकरणावर? नाही, त्याची चर्चाच झाली नाही ना. हा प्रश्न चर्चेतच नाहीये आणि हा फारसा महत्वाचा प्रश्नही नाहीये. पार्थ पवारांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसची काय भूमिका आहे? कारण दोनदा त्यांच्या विधानामुळे पक्ष आणि सरकार अडचणीत आलेलं आहे. आमची भूमिका नाही. प्रत्येकाने आपली मतं मांडायची असतात. ते मत मांडण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला आहे. त्यांनी काय मांडलं असेल तर मी काय माझ्या वाचनात आणि पाहण्यात आलेलं नाही. आज जे शरद पवारांनी जे वक्तव्य केलं होतं पार्थ पवार यांच्या संदर्भात ते अपरिपक्व आहेत, या संदर्भात अजित पवार काय बोलले का? नाही, अजिबात चर्चाच झाली ना. प्रश्नच उद्भवत नाही. मी मगाशी सांगितलं पवारसाहेब आमच्या कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्यामुळं त्यांना कुणाला सल्ला देण्याचा, सूचना देण्याचा, आदेश देण्याचा पूर्ण अधिकार आहे. आणि यानंतर चर्चा रंगत होत्या की अजित पवार दुसऱ्या ठिकाणी म्हणजे अज्ञात स्थळी निघून गेलेत असं म्हटलं जात होतं. पण आत्ताची एक महत्त्वाची अपडेट ती म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार घरीच आहेत आणि त्यामुळे अनेक चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे. कारण अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेले अशा काही बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या, पण तसं काहीही नाही आणि अजित पवार त्यांच्या खासगी फ्लॅटमध्ये सध्या आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. सागर, कालपासून आपण बघतोय की राष्ट्रवादीमध्ये महाभारतच सुरू झालाय अशीच चर्चा होती आणि त्यानंतर असंही म्हटलं जात होतं की अजित पवार अज्ञात स्थळी निघून गेलेत. या सगळ्या चर्चा आणि आणखीन काय अपडेट्स मिळत आहेत, काय राजकीय चर्चा? रेणुका, ज्यावेळेस अजित पवार कोणत्या तरी मुद्द्यावरून नाराज होतात किंवा त्यांच्या विरोधात कुठली
प्रतिक्रिया उमटते त्यावेळेस ते अलिप्त होतात किंवा नॉट रिचेबल होतात, असा आत्तापर्यंतचा इतिहास जवळपास वारंवार घडलेला आहे. कालच्या बैठकीनंतर मात्र अजित पवार बाहेर कुठेतरी जातील, नॉट रिचेबल होतील अशी जोरदार सोशल मीडियामध्ये चर्चा सुरू होती, पण हे वस्तुस्थिती नाही आहे. आज अजित पवार हे त्यांच्या चर्चगेट येथील खाजगी निवासस्थानी आहेत. आज सकाळी 9:30-10 वाजल्यापासून त्यांच्या मंत्रालयात बैठका देखील आहेत असं त्यांच्या ऑफिसकडनं सांगण्यात आलेलं आहे. दुपारनंतरनं साधारणतः 3:30-4 नंतरनं मात्र अजित पवार पुण्याच्या दिशेने जातील असं सांगितलं गेलेलं आहे. पुण्यामध्ये त्यांचा आज मुक्काम असेल आणि त्यानंतरनं उद्या दैनंदिन त्यांचे पुण्यातले जे कार्यक्रम आहेत ते असतील असं सांगितलं गेलं. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल ज्या पद्धतीने शरद पवार यांनी पार्थविषयीचं वक्तव्य केलं त्यानंतर मात्र अजित पवार अत्यंत डिस्टर्ब झाले आहे. वस्तुस्थिती आहे. कॅबिनेटमध्ये देखील काही मंत्र्यांकडनं अशाच प्रतिक्रिया माहिती मिळत आहे की अजित पवार कॅबिनेटमध्ये सुद्धा अत्यंत डिस्टर्ब होते या गोष्टीनंतरनं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॅबिनेट संपताच तात्काळ लगेच ते निघून गेले आणि त्यानंतरनं अजित पवारांना सिल्वर ओके ते बोलवण्यात आलं. भलेही जयंत पाटील हे पूर्वनियोजित बैठक आहे असं सांगत जरी असले तरी कुठे ना कुठेतरी कालच्या बैठकीमध्ये पार्थ याविषयीची चर्चा झाली पवार कुटुंबियांमध्ये. अर्थात जयंत पाटील हे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांना स्वतःची चौकट माहीत आहे, काही चौकटीच्या बाहेर जायचं नाही आहे हेही त्यांना नियम माहीत आहेत. त्यामुळे ते खुल्या पद्धतीने सांगत जरी नसले तरी पार्थच्या विषयाच्या अनुषंगाने कुटुंबामध्ये याविषयी चर्चा झाली आणि अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाल्याचं समजतं. रेणुका. धन्यवाद सागर. या माहितीबद्दल आपण बघतोय की अजित पवारांची